बालमित्रांनो सुप्रभात. काल आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधला प्रश्न पहिला पाहिला. त्याप्रमाणे तुम्ही दुसरं आणि तिसरं प्रश्न पहिल्यामधले 3 गणितं सोडवले असतील. आज 5.2 या प्रॅक्टिस सेटमधला आपल्याला क्वेश्चन नंबर 1 एक्सपांडमधला 4th प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. 52चा क्यूब आहे. तर आता तुम्हाला हे तर सहज परीक्षेत गणित आलं रे आलं तर तुम्ही तर म्हणता अरे 8वीच्या वर्गात 5वीचं गणित. लगेच तुम्ही 52 गुणिले 52 गुणिले 52 अशा पद्धतीनं करताल. ह्याचं जे उत्तर येईल त्याला 52 गुणून उत्तर काढताल आणि जे उत्तर आलं ते परीक्षेत लिहिताल. असं जर केलात तर तुम्हाला परीक्षेत एकही मार्क पडणार नाही. कारण हे जे काही प्रॅक्टिस सेट आहे यामध्ये आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आणि त्या फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला हे एक्सपांड करायचं आहे. समजलं? मग आता फॉर्म्युला काय आहे तर सगळ्यात पहिली स्टेप तुमच्या सगळ्यांना माहिती आहे 52चा क्यूब. हे क्वेश्चन जशाच तसं लिहायचं. एवढं समजलं? पहिली पायरी करता येईल सगळ्यांना. एक गणित तुम्हाला जर समजलं तर यासारखे हजारो गणित तुम्हाला करता यायला पाहिजे. नीट बसले, सावधान वाजत, ताड वाजायचं सगळेजण, पाठीचा कणा सरळ. मग आपला फॉर्म्युला काय आहे तर वी नो. काय माहिती आहे आपल्याला? कोणता फॉर्म्युला माहिती आहे? ए प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. सगळ्यांना माहीतच आहे. मी लिहित असतानाच अर्धे जण तर सांगायलेत, म्हणजे अर्ध्या जणांनी घरी अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर मग आता आपल्याला ह्या फॉर्म्युलाप्रमाणे हियर आपल्याला येथे गृहीत काय धरायचं आहे तर 52चा क्यूब आहे. तर मग इथं काय आहे? ॲडिशन दिलेली आहे. मग आता मला सांगा, तुम्हाला बसमध्ये प्रवास करताना 52 रुपये तिकीट आहे. ते म्हणला चिल्लर द्या. तर मग त्याला किती रुपये आणि किती चिल्लर देताल हा सांग रे. राईट, 50 अधिक 2. बस झालं आपलं ह्याच्याप्रमाणे. 50 + 2 आलं का लक्षात? आता अशा पद्धतीनं मांडणी केल्यानंतर मग पुन्हा लिहायचं ए इज इक्वल टू 50 कॉमा बी इज इक्वल टू 2. समजलं सगळ्यांना एवढं? हे समजलं? बसचं तिकीट काढायचं काय अवघड आहे का? झालं. त्याच्यानंतर मग पुन्हा लगेच हे जे काही आहे हियर आपण सुरुवात केलेलं ते इथंच लिहायचं. 50 + 2 ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू. मग आता ह्या फॉर्म्युलाप्रमाणे जिथं जिथं ए असेल तिथं तिथं 50 घ्यायचं, जिथं जिथं बी असेल तिथं तिथं 2 घ्यायचं. म्हणजेच ह्या फॉर्म्युलाप्रमाणे एक्सपांड करायचं. ए क्यूब म्हणजे 50चा क्यूब, 50चा क्यूब प्लस 3. आता 3 आणि एमध्ये काहीही साईन नाही आहे. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन काहीच नाही आहे. अशा वेळेला असं समजायचं ते मल्टिप्लिकेशन आहे. म्हणून मल्टिप्लाय काय द्यायचं तिथं? ए. ए म्हणजे कोण आहे रे? 50. मग आता 50चा स्क्वेअर इंटू बी. बी म्हणजे किती? एवढं समजलं सगळ्यांना? इतकं समजलं? आता जर हे जर समजलं असेल तर त्याच्या पुढं काय आहे ते नीट बघा. त्याच्या पुढं ॲडिशनचं साईन. ॲडिशन 3 ला 3 इंटू ए. ए म्हणजे किती? 50. त्याच्यानंतर बी स्क्वेअर म्हणजेच काय? इंटू 2चा स्क्वेअर. कुठं क्यूब आहे कुठं स्क्वेअर हे लक्षात घ्या. मग हा भाग इथं आला, ॲडिशनचं साईन इथं आहे तर ते इथं दिलं आणि हा भाग इथं आला. एवढं समजलं? झालं. मग काय अवघड काय? सगळं एकदम चुटकीसरची गणित संपल. बी क्यूब. बी कोण आहे इथं? 2. मग आता इथं 2चा क्यूब. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? झालं. आता फटाफट उत्तर काढायचे. 50चा घन, 50चा क्यूब किती येईल? 50 इंटू 50 किती आलं? 0. 5 5 25. 2500. त्याला अजून 50 मल्टिप्लाय करा. 2 0. 50 मल्टिप्लाय केलं 0 ला 0, 0 ला 0. 5 5 25. बरोबर आहे. म्हणजे हे 250 आले. इथं 0 कॅरी आले किती? 25.
मग आता इथं किती 50 इंटू 2 100 आणि 100 प्लस 25 किती आले 125. मग 125 म्हणजे किती आलं रे 1,25,000. मग इथं लिहायचं 1,25,000 प्लस त्याच्यानंतर काय आलं रे पुढं 50चा स्क्वेअर किती राईट. मग आता इथं 3 इंटू 2,500 किती आलं 0 0 5 3 15ला 5 हातचा आला 1 3 2 6 1 7 7,500. त्याला मल्टिप्लाय परत 2 न करायचं. 2 न मल्टिप्लाय केलं 0 0 5 2 10ला 0 हातचा आला 1 7 2 14 1 15 किती आलं 15,000. ते इथं लिहायचं 15,000 प्लस 50 इंटू 3 किती आलं 150 इंटू 2चा स्क्वेअर किती 4. इथं 0 5 चोक 20ला 0 हातचे आले 2 4 1 4 आणि 1 6 4 2 6. आता तिथं किती लिहायचं 600 प्लस 2चा क्यूब किती राईट. समजलं एवढं सगळ्यांना. आता जर एवढं जर आलं तर त्याच्यानंतर फक्त ॲडिशन करत चालायचं. काय काय होईल ॲडिशन युनिट 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 8ला 8 पुन्हा युनिट झालं टेन्स 0 0 0 100 6 इथं 6ला 6 त्याच्यानंतर 1000ला इथं 5 आहे इथं 5 5 प्लस 10 इथं 0 कॅरी 1 आले 1 + 1 2 2 + 2 4 आणि 1ला 1. उत्तर आलं 1,40,608. आणि मग सगळ्यात शेवटी लिहायचं देअर फोर 52 + 2 चा क्यूब इज इक्वल टू या ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू 1,40,608. आणि पुन्हा अजून एकदा लिहायचं 52 क्यूब इज इक्वल टू 1,40,608 आणि ह्याला बॉक्स करायचं. सगळ्यांना समजलं थोडं थोडं लक्षात आलं सगळ्यांना. मग जर एक गणित बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी तर वहीत व्यवस्थित करा. समजलं सगळ्यांना. आता बघा एक जण पोरगं उठलं काय रे काय चुकलं चल सांग पुढं काय चुकलं. हां करेक्ट आहे. मला तेच बघायचं होतं कुणाचं लक्ष आहे. मोडते तिथं 0 कर त्याला. समुद्राचं पाणी गोड आहे का म्हणल्यावर सगळेजण हो म्हणणारे पोर आहेत. हे नीट लक्ष देऊन बघा. शाबास व्हेरी गुड बेटा सिट डाऊन नाईस.